जय शिवराय मित्रांनो, 6 जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात महाराष्ट्रभर आणि देशभर साजरा केला जातो. परंतु शिवराज्याभिषेक दिन म्हणजे काय, त्याचं महत्व काय, अशा विविध प्रश्नांवर आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संतोष शिंदे. आपल्यासोबत आहेत माझे मित्र प्राध्यापक विक्रांत शेळके सर. नमस्कार. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नमस्कार विक्रांत, नमस्कार. मला सांगा की शिवराज्याभिषेक दिन म्हणजे काय आणि त्याचं महत्व काय? मुळात शिवराज्याभिषेक म्हणजे काय तर आपण 19 फेब्रुवारी काही जण तिथीनुसार करतात, हे ज्याच्या त्याच्या परी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जो आपण साजरा करतो, जन्मदिवस साजरा करतो, तो स्वराज्यासाठी साजरा करतो. पण खरं तर जो स्वराज्याचा जन्म आहे किंवा स्वराज्याचा जो वाढदिवस आहे तो खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी करून घेतलेला, नवे नवे स्वराज्यांना केलेला शिवरायांचा शिवराज्याभिषेक. कारण शिवाजी महाराजांची महती सांगतो आपण, स्वराज्य आहे. मग स्वराज्य हे आहे, हे आमचं राज्य आहे, हे सार्वभौम आहे, हे स्वतंत्र आहे, हे डिफाईन कधी झालं तर ते झालं शिवराज्याभिषेकाच्या दिवशी. तुम्ही आता म्हणलात की शिवराज्याभिषेक करून घेतला, राज्याभिषेक करून घेतला, सॉरी, राज्याभिषेक करून घेणे म्हणजे काय आणि तो का करून घ्यावा वाटला महाराजांना? म्हणजे विदाऊट राज्याभिषेक शिवाजी महाराज राजा होतेच ना. काय होतं की भारतामध्ये पद्धत अशी आहे की जोपर्यंत राजाचा राज्याभिषेक होत नाही, उदाहरणार्थ एक साधी सोपी पद्धत, आमदार निवडून आला, खासदार निवडून आला, आता मंत्रिमंडळ ठरवायचं, मंत्रिमंडळ ठरलं, पण जोपर्यंत तो मंत्री मुख्यमंत्री असेल, प्रधानमंत्री असतील किंवा मंत्रिमंडळ असेल, जोपर्यंत शपथविधी घेत नाही ना, बरोबर, तोपर्यंत त्याला कायदेशीर मान्यता नसते. नेमकं शिवराज्याभिषेक तोच आहे. जोपर्यंत ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होत नाही, त्या औपचारिकता जोपर्यंत पूर्ण होत नाही, बरोबर, तोपर्यंत राजाला राजा मुळात म्हणत नाही. आणि शिवाजी महाराज राजे होतेच, बरोबर, पण राजा ते छत्रपती शिवाजी महाराजांना आधी राजा म्हणायचे. पण ज्या दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, शिवराय, शिवबा, शिवाजी ह्या नावासमोर एक जगातली सगळ्यात मोठी पदवी, सगळ्यात मोठी बिरुदावली लागली, ती म्हणजे छत्रपती. यामध्ये एक महत्वाचं आहे की आपण असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापन करताना 18 पगड जातींचा विचार केला, सर्व जाती धर्माचा विचार केला की एक स्वराज्य निर्माण होईल आणि ते प्रत्येकाला माझं राज्य वाटेल. पण असं असताना आपण इतिहासात अनेक वेळा वाचलंय की आपल्याच काही मंडळींनी, आपल्याच महाराष्ट्रातल्या काही मंडळींनी त्यांचा शिवराज्याभिषेक नाकारला. यामध्ये कितपत तथ्य आहे? आणि तो गागा भट्टांना बोलून त्यांना खूप सारं धन दौलत देऊन तो राज्याभिषेक करून घेतला, या गोष्टीमध्ये कितपत तथ्य आहे? काय खरं आहे याबद्दल? निश्चितपणे आता लक्षात घ्या की विरोध कसा होतो. मुळात शिवाजी महाराजांनी सुरू केलं स्वराज्याचं काम. सुरू करतानाच महाराष्ट्रातल्या तत्कालीन वतनदार, जहागीरदार ह्या लोकांनी महाराजांना विरोध केला. जावळीचा मोरे, चंद्रराव मोरे ह्या सगळ्याचं उदाहरण आहे. मग झालं काय की माझ्याच स्वकीयांचे जर मला विरोध असतील, माझे स्वकीय जर माझ्या स्वराज्याच्या कार्याचे विरोध असतील, मग त्या सगळ्यांना एकतर त्या सगळ्यांच्या जवळ जायचं, संवाद करून त्यांना आपल्याकडे वळवायचं, ही सगळी पद्धत महाराजांनी हे केली. वेळक्षणी तरवर उपसावी लागली, कारण कामच तसं होतं. असं काही कुणाच्या फक्त स्वतःच्या सत्ता लालसेसाठी शिवाजी महाराजांनी कधीही केलं नाही. पण होतं काय की शिवाजी महाराजांना हा जो काही विरोध होता, हा 2 पद्धतीचा होता. एक तर राजकीय होताच, मग ही सगळी मंडळी, वतनदार मंडळी. एक दुसरा एक जो विरोध होता तर तो ह्या देशामध्ये सांस्कृतिक विरोध, ज्याला आपण म्हणतो की तुम्ही राजे आहात हे आधी सिद्ध करा, बरोबर, मग आम्ही तुमचं समर्थन देऊ. मग एवढ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदर ही सगळी प्रक्रिया राबवली. राज्याभिषेक करून घेत असताना महाराष्ट्रातल्या बऱ्याच लोकांचा विरोध झाला. अशा वेळी काशीवरनं गागा भट्टांना निमंत्रण धाडलं गेलं. काशीवरनं गागा भट्ट आले आणि तुम्ही जो उल्लेख केलात की बरंच धन द्यावं लागलं, तर निश्चितपणे एक उल्लेख असा आहे की राज्याभिषेक झाल्यानंतर स्वराज्याची रायगडावरचीच बऱ्यापैकी तिजोरीच निकामी झाली होती. आणि नोंद अशी लक्षात घ्या की ही तिजोरी निकामी झाल्यानंतर माँसाहेब जिजाऊंनी जे धन, आपण म्हणतो ना की आजच्या घरातल्या बायका सुद्धा की नवऱ्याचं असेल, नवऱ्यानं 4 पैसे खर्चाला दिले तर 2च पैसे खर्चेल, 2 पैसे तांदळाच्या डब्यात टाकतील, गव्हाच्या पोत्यात टाकतील, कणक्यात टाकतील. माँसाहेब जिजाऊंनी स्वतःकडचा पैसा हळूहळू हळूहळू साठवलेला होता, जो शिवाजी महाराजांना नंतर वापरता आला. आणि ही गोष्ट खरी आहे. मग
जर मला राज्याभिषेक करून घ्यायचा आणि इथल्या लोकांचा विरोध असेल तर मला गागाभट्टांना बोलावं लागेल, त्यांच्यासोबतच्या प्रमुखांना बोलावं लागेल. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक मला वाटतं रायगडावर झाला ना. बरोबर. तर शिवाजी महाराजांनी रायगड हेच ठिकाण का निवडलं आणि त्या शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी कोण कोण उपस्थित होतं? मुळात पहिला तुमचा प्रश्न जो होता की ठिकाण निवडायचं, ठिकाण निवडताना एक असं आहे की भारताच्याच वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये आता जर उल्लेख बघितले तर राजधानी कशी असावी, तर पहिली गोष्ट राजधानी ही शत्रूला पोहोचण्यास जवळजवळ दुर्लभ असावी, तो पोहोचता कामा नये, हे पहिलं गोष्ट. नंबर 2, तिथं उदक भरपूर असावं. उदक म्हणजे पाणी. ओके. रायगड हा कोकणात येतो, पाण्याचा प्रश्न तिथं मुळातच नाही. शिवाजी महाराजांनी तिथं अगोदर तळी बनवून घेतली, सरोवर बनवून घेतली, आतमध्ये पाण्याचा साठा केला. आता तिसरा प्रश्न की रायगड किंवा मुळातच राजधानी निवडत असताना तिथं धान्य भरपूर पाहिजे. आसपासच्या प्रदेशामध्ये धान्य भरपूर. मुळातच रायगड हे प्रचंड मोठं धान्याचं कोठार आहे. तांदळासारखं पीक तिथं येतं भरपूर. तिथं शेती करण्यासाठी पावसाळ्यात जी शेती होती ती भरपूर होते. चौथं, तुमच्या तिथं सधनता जवळपास पाहिजे किंवा सधन मार्ग तुमच्यापाशी जवळपास पाहिजे. रायगड हे असं ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात कोकण आणि सागरी पट्ट्यातलं असं जवळचं स्थान जिथून बंदर जवळ येतो, व्यापार करता येतो. दुसरी गोष्ट, इंग्रजांवरती काबू ठेवता येतो, इंग्रजांशी व्यापार करता येतो. माझ्या स्वराज्यातला शेतकरी हा तुमच्याशी व्यापार करेल, तुमच्यापासून तुमच्या माध्यमातून परदेशात व्यापार करेल, आणि एवढ्यासाठी मला तिथले सगळेच्या सगळे व्यापारी मार्ग जवळ पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिल्या. आता तुमचा दुसरा प्रश्न होता की कोण कोण उपस्थित होतं. तर कोण कोण उपस्थित होतं, तर शिवाजी महाराजांनी आवताना सगळ्यांना धाडले. कारण ही एक प्रक्रिया असते. आता महाराष्ट्रात देशात जरी कुठल्याही पक्षाचं जरी समजा सरकार असेल आणि कोणाचं जरी घरात कार्य असेल तरी सगळ्यांना आवताना धाडले, हे समोपचार किंवा औपचारिकता झाली. शिवाजी महाराजांनी आवताना सगळ्यांना धाडले होते. आता ह्याच्यामध्ये अनेक राज्यांचे प्रतिनिधी तिथं हजर होते. पोर्तुगीजांकडनं होते, इंग्रजांकडनं होते, आता आदिलशहाकडनं होते. ह्या सगळ्यांमध्ये ज्या माणसानं नोंदी जास्त करून ठेवल्या तो इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झिलर. तर ह्याच्याबद्दल उल्लेख जास्त सापडतात, लोक त्याची नावं सुद्धा जास्त घेतात. आणि निश्चित त्यानं तिथं आला तर जवळजवळ 1.25 महिने तो रायगड आणि त्या परिसरात सगळं होतं, आणि त्यानं सगळं ते लिहून ठेवलं. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कसा झाला, त्याचे विधी काय काय होते, शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला वगैरे कशी झाली, फार सुंदर त्यानं वर्णन करून ठेवले हेनरी ऑक्झिलर. त्यानं शिवरायांच्या महानतेबद्दल काय लिहिलंय का? हा, निश्चितपणे लिहिलंय त्याने. शिवाजी महाराजांच्या महानतेबद्दल लिहिताना शिवाजी महाराजांचा तो प्रवास लिहिलाच सगळा, शिवराज्याभिषेक. कारण शिवराज्याभिषेकाच्या अगोदर घरात लग्न कार्य असलं तरी आपण त्याच्या आधी बरंच काही महिन्याभर करतो. ह्या सगळ्या प्रक्रिया त्यानं हे केल्या, आणि त्याने लिहून ठेवले की मला आल्यानंतर इथं कसल्याही प्रकारची मला कमी पडू दिली नाही महाराजांच्या माणसाने. म्हणजे हेनरी ऑक्झिलर हा इंग्रज, ब्रिटिश, पण इंग्रज असताना सुद्धा त्याच्या पद्धतीचं खानपान, त्याच्या पद्धतीचं रहनसहन व्यवस्थित त्याला टापटिप्पणा ठेवला. पण महाराजांबद्दल लिहिताना त्यानं असं लिहिलं की मी इथं आल्यानंतर वेगवेगळ्या राज्यातली लोक राज्याबद्दल आदर बाळगतात, राजा हा उदारमनाचा आहे. दुसरी गोष्ट, एक फार छोटीशी गोष्ट आहे, आपण आज न्यायालयांमध्ये तराजू पाहतो. बरोबर. न्यायदेवतेच्या हातामध्ये तराजू पाहतो. हेनरी ऑक्झिलरनं फार छोटीशी गोष्ट तिथं हे केली की आपल्याला शिवाजी महाराजांचा न्याय कसा होता त्याच्याबद्दल आपण जो तराजू पाहतो ना, हेनरी ऑक्झिलरची नोंद अशी आहे की त्यांना सगळं लिहून ठेवलं त्या याच्यामध्ये काय काय होतं राज्याभिषेकाच्या वेळी. एक लक्षात घ्या, त्याने असं ठेवलं की तिथं न्यायाचे प्रतीक म्हणून सोन्याचा तराजू होता. मला वाटतं एवढीशी छोटीशी गोष्ट शिवाजी महाराज किती न्यायप्रिय होते एवढं सांगण्यासाठी फार पुरेसं आहे. बरोबर. शिवाजी महाराजांचा या राज्याभिषेकानंतर असं म्हणलं जातं की इतिहासात त्यांनी परत दुसऱ्यांदा राज्याभिषेक केला. मग तो का केला त्यांनी राज्याभिषेक? हा, आता ह्याच्याबद्दल काय की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674. राज्याभिषेक झाल्यानंतर काहीच दिवसात मासाहेबांचं निधन झालं. पाचाडला मासाहेबांची समाधी आहे. निधन झालं तर शिवाजी महाराजांच्या मनाला तो एक चटका होताच, आणि मग शिवाजी महाराजांनी काहीच महिन्यांनी दुसरा एक राज्याभिषेक करवून घेतला. अर्थात तो फार त्याचा गाजावाजाही झाला नाही किंवा काही नाही, पण एक औपचारिकता म्हणून महाराजांनी तो करून घेतला होता. ही अशी आहे. आता ह्याबद्दलच्या फार कमी नोंदी आहेत इतिहासात. असं आहे.
शिवराज्याभिषेकानंतर आपण चर्चा करतोय, पण आता आपण लास्टच्या टप्प्याकडे वळूया की आज शिवाजी महाराज राजा झाले आणि त्यांनी इथल्या रयतेला आपल्या मुलाबाळांसारखं सांभाळलं. अगदी अगदी. कुठलाही जाती धर्माचा लवलेश न ठेवता त्यांनी आपल्या जाती धर्माचा असला तरी ती शिक्षा दिली, परधर्माचा असले तरी ती शिक्षा दिली. हो. पण आज आपण बघतो की शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या राज्यामध्ये, या देशामध्ये जातीय धार्मिक दंगली घडवल्या जातात. तुम्ही एक मला आठवण याच्या अगोदर सांगितली होती, पण ती माझ्या लक्षात येत नाहीये की ते जिजिया कर नावाचा काय असायचा आणि ते शिवाजी महाराज एकाच आईची दोन असं काहीतरी म्हणले, त्याबद्दल मला तुम्ही सांगा की हिंदू मुस्लिमांविषयी शिवाजी महाराजांनी काय सुंदर उल्लेख केला. होता. मी मगाशी तराजूचं उदाहरण सांगितलं, तर तराजू याच्यासाठी न्याय, आणि न्याय म्हणजे शिवाजी महाराज जर इतर लोकांच्या सगळ्या जाती धर्मांना एकत्र घेऊन चालत असतील तर तो सामाजिक न्याय झाला. आणि सामाजिक न्याय असा असतो की कुठल्याच धर्माला, कुठल्याच जातीला, समूह पंथाला कुठल्याच एका पारड्यात जास्त वजन टाकू नये, हे झालं सामाजिक न्याय. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र केलं. आता पत्र कशाबद्दल? एक जिजिया कर म्हणून आहे. आता जिजिया कराबद्दल सर्वसाधारणपणे जेवढे लोक शिवचरित्र वाचतात तर त्यांच्या मनात एक असं आहे की, आणि त्यांना माहित पण आहे, ती गोष्ट खरी पण आहे की हिंदू व्यक्ती जर तीर्थयात्रेला जात असेल तर त्यानं मुघलांना पैसे द्यायचे. ओके. मुळातच आपल्या श्रद्धास्थानासाठी आपण कोणाला पैसे का द्यावेत ना, बरोबर, कुठल्याही राज्यकर्त्याला. बरोबर. दुसरं एक ह्याची अशी बाजू आहे की काही ठिकाणी हे आहे, म्हणजे महाराष्ट्रात फार कमी प्रकार घडले पण उत्तरेत जास्त घडले, जिथं मुघलांचं जास्त प्राबल्य राहील, की मुलगा झाला तर मुघलांना 10 रुपये द्यायचे आणि मुलगी झाली तर 5 रुपये. हे जिजिया कराबद्दलचे उल्लेख आहेत. शिवाजी महाराजांनी पत्र पाठवलं औरंगजेबाला. हा जिजिया कर हिंदूंना वेगळा आणि मुस्लिमांना वेगळा होता का? हा, अर्थातच आता मुघली सत्ता म्हटल्यावर बरोबर. का मुसलमानांना नव्हताच? मुसलमानांना नव्हता. ओके. पण आता जिजिया कर, मग शिवाजी महाराजांनी पत्र इकडनं गेलं. आज होतं काय की देशाचा एखादा चुकीचा कुठलाही निर्णय जरी असला तरी सत्ताधारी असो नाही तर विरोध, इकडनं आपल्याकडनं फार फार फक्त सोशल मीडियाला काहीतरी व्यक्त होतं आणि थेट समोर जाऊन कोणी बोलत नाही, संसदेत जाऊन कोणी बोलत नाही. बरोबर. शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे आहेत, महाराष्ट्राचे छत्रपती, आणि इकडनं औरंगजेबाला पत्र पाठवतात. देशाचा सम्राट होतो, आशियाचं सगळ्यात मोठं साम्राज्य त्याच्याकडं, आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराज पत्र लिहितात की हिंदू आणि मुसलमान हे एकाच ईश्वराची 2 लेकरं. हिंदू मंदिरात घंटा वाजवतो, मुस्लिम ईदगाहमध्ये नमाज अदा करतो. मग एकाच ईश्वराचं एक लेकरू असलेला हिंदूकडून दुसरं लेकरू जर त्याच्या दर्शनासाठी कर घेत असेल तर याला न्याय म्हणावं का? शिवाजी महाराजांचा हे प्रश्न आहे. आणि हे असं म्हणजे शिवाजी महाराजांची धार्मिकतेच्या बद्दलची जी विचारसरणी होती हे एकच ह्याच्यात लक्षात येतं की शिवाजी महाराज हिंदू मुस्लिम ह्याला कुठल्याही एका पारड्यात तोलत नव्हते. जो गुन्हा करेल, जो चूक करेल त्याला चूक म्हणण्याची ताकद शिवाजी महाराज ठेवत होते. अलीकडे आपण बघतोय की ठीक आहे, म्हणजे आपल्या जाती धर्माचा आपला लीडर आपल्याला वाटावा याच्यामध्ये गैर काही नाहीये. बरोबर. म्हणजे मी हिंदू आहे आणि शिवाजी महाराज मला हिंदूचं प्रतीक वाटतात, हिंदूंचा अभिमान वाटतात, याच्यामध्ये गैर असण्याचं कारण काय नाहीये. पण तो फक्त आमचाच आहे किंवा त्यांनी फक्त हिंदूंसाठीच कार्य केलं असं दाखवणं हा शिवाजी महाराजांचा अवमान किंवा अवमूल्यन नाही का? की म्हणजे त्यांनी सर्वांसाठी काम केलं, भले तो तुम्हाला तुमच्या धर्माचा वाटतोय, त्यात वाटण्यात गैर काही नाहीये. मग याकडे तुम्ही कसं बघता की शिवाजी महाराजांची सर्व जाती धर्माचं म्हणणं योग्य आहे की केवळ हिंदूंचं, एका केवळ मराठा समाजाचं? एक साधं सोपं सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करायला सुरुवात केली, स्वराज्याचं क्षेत्र वाढत गेलं, पण संपूर्ण इतिहासाच्या नोंदीमध्ये औरंगजेबाचा बखरकार आहे, इतिहासकार आहे खाफी खान, इंग्रज होते, पोर्तुगीज होते, निजाम सगळे होते, डच होते, सगळ्यांनी शिवाजी महाराजांबद्दल लिहून ठेवलं. ह्या सगळ्यांमध्ये एकही वाक्य असं नाही की छत्रपती शिवाजी महाराजांच्या अखत्यारीत येणाऱ्या प्रदेशामध्ये, आता त्या काळात महाराष्ट्रामध्ये किंवा स्वराज्यामध्ये एकही मुसलमान कुटुंब नसेल असं होऊ शकत नाही. कित्येक शतकोटी लोक आली, भारतावरती आक्रमण केलं, त्यातली काही लोक इथलीच होऊन राहिली, एकही कुटुंब नसेल असं होऊ शकत नाही. पण या सगळ्या काळामध्ये एकाही मुस्लिम कुटुंबावरती, सर्वसामान्य कुटुंबावरती छत्रपती शिवाजी महाराज किंवा त्यांच्या माणसांनी अन्याय अत्याचार कधीही केलेले नाहीत. एकाही मुस्लिम स्त्रीकडे वाईट नजरेनं बघितलं नाही. मला वाटतं ह्याच्यापेक्षा दुसरं उदाहरण मोठं नाही. जर इंग्रज लिहितात शाहिस्ते खानाची बोटं तोडली, इंग्रज लिहितायत त्याच्याबद्दल की ती मुलगी कुठल्याशा पिंपामध्ये लपून बसली होती, त्याच्यानंतर एक वाक्य फार सुंदर टाकतायत
की ही ट्रीटेड हर ॲज हिज ओन डॉटर. तो त्या मुलीशी स्वतःच्या मुलीप्रमाणे वागला. ह्याच्यापेक्षा शिवाजी महाराजांना अजून काय, म्हणजे ती होतीच ना मुसलमानाची, पण काय समोरची स्त्री आहे. बरोबर. मग तिथं मला हिंदू मुस्लिम करून त्यांच्या माणसांनी माझ्या लोकांवरती अत्याचार केला, ठीक आहे, पण मला शिक्षा त्यांच्या माणसांना द्यायची, त्याच्या कुटुंबाला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं हे सगळं वर्णन आणि आजची परिस्थिती हे बघता तुम्ही एक चांगले उत्तम कवी आहात. तर या कवितेच्या माध्यमातून तुम्हाला आजची परिस्थिती देशाची, महाराष्ट्राची आणि शिवाजी महाराज हे जर वर्णन करायचं असेल तर एखादी कविता किंवा एखाद्या छोट्याशा कडव्याच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल? कविता होती, जास्त दीर्घ घेत नाही, की राजा तुम्ही पुन्हा जन्माला या, असा एकसारखा नारा होत असतो, पण कळत नाही मला तोच शिवबा घडवण्यासाठी इथला समाज का कुचकामी ठरायला लागतो. राज कल्याणच्या सुभेदाराची सून समोर असताना तुम्हाला वाटलं असेल हिच्या नजरेला नजर कशी देऊ. दुर्दैव राज महाराष्ट्राचं, रेटेचे प्रतिनिधी सुद्धा विचारायला लागतात, सांगा कुठली मुलगी पळवून आणून देऊ. राज 19 फेब्रुवारी 1630 शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे. आणि एक प्रश्न असाच आहे की शिवाजी महाराजांच्या ऐवजी जर एखाद दुसरी मुलगी मासाहेब जिजाऊंना झाली असती तर त्यांनी स्वराज्य घडवण्याचा प्रयत्न केला नसता का? तर ह्याचं उत्तर असं आहे की निश्चित केला असता. बरोबर. आणि आजची महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की राजा 19 फेब्रुवारी 1630 मासाहेबांच्या मनात विचार सुरू असतील, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये इतिहास कसा घडवायचा. दुर्दैव राजा महाराष्ट्राचं, अशीच एखादी जिजाऊ आमच्या घरात जन्माला येत असताना आमच्या घरातल्या बापांना आमच्या घरात आतल्या आवाजात चर्चा चालू असतात. भविष्यातल्या जिजाऊचा गर्भ कसा पडायचा. अरे मुलगा मुलगी भेद कशाला करता, व्हा जिजाऊंसारख्या आदर्श माता ज्यांना मुलगी झाली तरी फरक पडला नसता, कदाचित नाव भवानी ठेवलं असतं, पण इतिहास घडवला असतं. अतिशय सुंदर अशा शब्दात प्राध्यापक विक्रांत शेळके सरांनी आपल्याला शिवराज्याभिषेकाचं महत्व आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. शेवटी आपल्या सर्वांना येत्या 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय. जय शिवराय.